77व्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून आज मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलानं पुन्हा एकदा एका ऐतिहासिक गाडीचं रिलॉन्चिंग केलेलं आहे। मी सध्या त्या गाडीच्या अगदी समोर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की मुंबई फायर ब्रिगेडकडून या ऐतिहासिक गाडीचं पुन्हा एकदा रिलॉन्चिंग झालेलं आहे। 1937 मध्ये या टर्न टेबल शिडी असलेल्या अग्निशमन वाहनाचं पुनर्जतन आज मनपाकडून 90 वर्षानंतर पार पडलेलं आहे। ही गाडी कशा पद्धतीनं आता कार्यान्वित होणार आहे त्याची सुद्धा दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। अगदी दिमाखात या गाडीचं जे रिलॉन्चिंग आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गौतम सिंघानिया जे उद्योजक आहेत त्यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलेलं आहे। 1937 मध्ये या टर्न टेबल शिडीचं निर्माण झालं होतं। मुंबईमध्ये ती दाखल झाली होती आणि मुंबईमध्ये जेव्हा गोदीमध्ये मोठी आग लागली होती त्यावेळी या गाडीनं फार मोठी भूमिका त्या ठिकाणी निभावली होती आणि अग्निशमनाचं कार्यसुद्धा केलं होतं आणि त्यानंतर काही तांत्रिक कारणास्तव ही गाडी बंद करण्यात आली होती। मात्र पुन्हा एकदा गौतम सिंघानिया यांच्या मदतीनं या गाडीचं रिलॉन्चिंग करण्यात आलेलं आहे। 1944 मध्ये डॉकमध्ये मालवाहू जहाजाला आग लागली होती आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी मोठी भूमिका पार पाडली होती। मुंबई अग्निशमन दलाकडून या ऐतिहासिक वाहनाचं रिस्टोरेशन आता यशस्वीरित्या पार पडलेलं आहे आणि उद्योजक गौतम सिंघानिया यांनी वाहनाच्या पुनर्जतनासाठी मोलाचं सहकार्य केल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभारसुद्धा मानले। संपूर्ण जगात विंटेज वर्गात मोडणाऱ्या अग्निशमक दलातील या केवळ 2च गाड्या सध्या कार्यान्वित आहे। एक लंडनला आहे आणि दुसरी आता मुंबईमध्ये कार्यान्वित झालेली आहे। हिला भायखळा अग्निशमन दलाच्या प्रमुख कार्यालयामध्ये ठेवण्यात येणार आहे आणि पुन्हा हे टर्न टेबल शिडी वाहन कार्यान्वित होतं आहे। याचा फायदा आपत्कालीन परिस्थितीत होईल असा विश्वाससुद्धा व्यक्त केला जातो आहे। पण मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे कारण विंटेज वर्गात मोडणारी अग्निशमन दलातील ही पहिलीच अशी गाडी आहे जी पुन्हा एकदा कार्यान्वित झालेली आहे आणि मुंबईकरांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट मानली जाते। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड TV9 मराठी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।